गुड मॉर्निंग. 7:20 झालेले आहेत सकाळचे. इथे बाळ अजून झोपलेलं आहे. नितीश रानामधून शेवग्याचा पाला, कोबी, वांगी आणि कढीपत्ता घेऊन आलेला होता. हे आम्हाला न्यायचं होतं. आज आम्हाला जाण्याचा दिवस आहे, घरी जाण्याचा. बॅक टू होम यात्रा संपलेली आहे आमची फायनली. अजून माझी अंघोळ राहिलेली आहे आणि आता मी अंघोळीला जाण्यापूर्वी इथे जे अंथरूण आहे ते थोडंसं काढून घेणार आहे. मुश्किलीने इथं 1-2 वेळा स्टेटस टाकले होते, नाहीतर इथं रेंज एवढी कमी असते की व्हिडिओ अपलोड याचा विचार करणं तर खूप दूरची गोष्ट आहे. आता तुम्हाला असं वाटेल की ऑनलाईन वर्क करणं इथून अवघड आहे, पण ऑनलाईनच नाही, तुम्ही जर एखाद्या कंपनीत जॉब जरी करत असाल तरी गाड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. मी 2.5 वर्ष पाहिलेलं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक वाजून बाळाचा आवाज येतच असेल, तो मधूनच बोलतोय. रेकॉर्डिंग चालू आहे माझं. तू अभ्यास करत, आता पुस्तक आहे ना, अभ्यास कर. अंघोळ झालेली आहे आणि मी इथं घातलेला आहे माझा ड्रेस, जो की मी सातारमधून घेतलेला आहे. आणि जे परवा जे मी यात्रेला घातले होते ना ड्रेस, ते मी ऑनलाईन मिशोवरून मागवले होते. तर इथं माझा असा आजचा गेटअप आहे. कोणता गेटअप तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज मी माझं नथीचं मंगळसूत्र घातलेलं आहे. आज बनवायचं आहे चिकन. तर चिकनसाठी इथं मसाला तयार करत आहे. मी मसाला वाटून घेत आहे. तोपर्यंत फुई आणि आई बाळाला अंघोळ घालत आहेत. अंघोळ घालताना बाळाला टॉवेल द्यायचा ॲक्च्युली विसरला होता, त्यामुळे पुन्हा बाळाला टॉवेल आत्ता देते. जो आपला टोपीवाला टॉवेल असतो ना, तो त्या काही पाणी ॲब्झॉर्व करत नाही, फक्त बाहेरचा हवा लागू नये म्हणून हा गुंडूळ आणण्यासाठी टॉवेल असतो. मी प्रेग्नेन्सीमधील डिलेवरीनंतरची जी लागणारी सगळे जे काही होतं ना, ते माझ्या 6 मंथमध्येच मी ऑनलाईन परचेस केलेलं होतं. असं म्हणतात की नंतरची शॉपिंग आधी करू नये, बट मी फुल कॉन्फिडेंटली केलेली होती. आणि असं म्हणतात, खरं तर वाईट असतं आणि त्याप्रमाणे वाईट झालंसुद्धा. जसं की माझ्या 7वा महिना संपण्यापूर्वीच माझे सासरे एक्सपायर झाले. तर काही ना काही वाईट होतंच. त्यामुळं ठीक आहे, जाऊ देत, तो आता सब्जेक्टच नको इथं. तर इथं आता आमचं पॅकिंगची सुरुवात झालेली आहे. आणि आणलेलं सामानमध्ये एक्स्ट्रा होतं की मी मसाला इथं बनवायला आणला होता, आणि जाताना एक्स्ट्रा होतं की खेळणी, ह्या चिंचा, थोड्याशा भाज्या, प्लस मी घेतलेल्या भडंगसाठी ह्या लाह्या, हे एक्स्ट्रा होतं. आणि बाळासाठी घेतलेले त्याच्या काकाकाकीने कपडे. हा बॉल त्याच्या मोठ्या काकाने घेतलेला आहे. आणि हे खेळणं जे फिरवल्यावर लाईट लागते, हे बाळाच्या काकी आजीनं घेतलेलं आहे. आणि हे छान वाटते लाईट लागते म्हणून, पण ते हलवावं लागतं आणि मला असली खेळणी नको वाटत आहेत. हे त्याच्या बारक्या काकाने घेतलेलं आहे. हे बाळाच्या डॅडीनं घेतलेलं आहे, फोटोशूटसाठी उपयोगी पडेल म्हणून. गदा बाळा. त्याच्यानंतर हे सुद्धा त्याच्या बारक्या काकानं घेतलेलं आहे. हे टीथरसुद्धा त्या सेटमधलंच आहे, त्याच्या बारक्या काकाने घेतलेलं. हे त्याच्या मोठ्या काकाने घेतलेलं आहे आणि याचं साऊंड खूप छान आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा त्याच्या मोठ्या काकाने घेतलेलं आहे. आणि बारक्या काकाने घेतलेली आहे ही थार, जी 3 वर्षांच्या आतील मुलांनी वापरायची नाही, त्यामुळे मी शोपीस म्हणून 3 वर्ष ठेवणार आहे. 3 वर्षानंतर ही मी बाळाला देणार आहे. तर ही अशी खेळणी गोळा करून न्यायची आहेत. आंटींनी इथं चवळीच्या शेंगा आणल्या होत्या, मिरच्या, टोमॅटो, फुलं आणली होती. आईने ती चवळीच्या शेंगा वगैरे सोलून दिल्या. आणि आता आम्ही बाळाला घेऊन आमच्या घरी चाललेलो आहोत. फायनली पोहोचलो सुद्धा. आणि इथं आता मी सगळा पसारा आवरून घेणार आहे, कपडे चेंज करून घेणार आहेत. सगळं आलेलं सामान मी हॉलमध्येच ठेवलेलं आहे. तर पहा, हा असा पद्धतीनं माझा हॉल आता क्लीन झालेला आहे. खुर्चीवर थोडी कपडे अजून बाकी आहेत, तीही उचलली जातीलच. तर असा होता आमचा बॅक टू होम यात्रा संपली असा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. माझं असं म्हणणं आहे की मी त्याच्याकडे लक्ष द्यावं. बाय.